नमस्कार मंडळी, आपल्या माऊलीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आखाड तळणे म्हणजे ज्याला आपण आषाढ तळणे असे म्हणतो, ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे। असं म्हटलं जातं की या महिन्यात काहीतरी तळून खाल्लंच पाहिजे। आषाढ सुरू झाला की आमच्या घरी प्रत्येक वेळी आई किंवा आजी ही काही गोडाचे पदार्थ तळायचे। मग त्यामध्ये गव्हाचे गुलगुले, कापण्या, भोपळ्याच्या घारगे हे हमखास बनले जायचे। त्यामधलाच आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात मस्त अशा खुसखुशीत गुळाच्या कापण्या करणार आहोत। या कापण्या खुसखुशीत तर होतात, पण जराही तेलकट बनत नाही। आमच्याकडे तरी सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत या कापण्यांचा बेत असतो। चहासोबत तर खरंच खूप छान लागतात या कापण्या। तर चला मस्त अशा खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवायला सुरुवात करूया। या आधीच्या व्हिडिओमध्ये गुळ आणि गव्हाच्या पिठापासून मस्त असे गुलगुले बनवले आहेत। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, त्याची लिंक इथे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर इथे मी 2 कप गच्च भरून गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे। तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा कपचं प्रमाण ठेवू शकतात। फक्त भरताना हलक्या हाताने न भरता थोडंसं गच्च भरून 2 कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। आता गव्हाचं पीठ घेतल्यावर आपण ज्या कपने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच कपने आपण पाऊण कप इतकं बारीक चिरून घेतलेला काळा गूळ घेतला आहे। गूळ काळाच घ्या, ज्याची चव खूप छान लागते आणि बारीक चिरून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जातो। आता आपण ज्या कपने पाऊण कप इतका गूळ घेतला होता त्याच कपने आपण यामध्ये पाऊण कप इतकं पाणी घालून घेऊ। पाणी घातल्यावर सर्व छान एकजीव करायचा। तर आता आपल्याला हे गुळाचं पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ हा पटकन विरघळला जाईल। आपल्याला फक्त गूळ विरघळेपर्यंतच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। अगदीच ह्याला आपल्याला पाक तयार करायचा नाही किंवा ह्याला उकळवून सुद्धा घ्यायचं नाही। फक्त गूळ विरघळला की आपण गॅस बंद करणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकतात की आपला गूळ पूर्णपणे विरघळला आहे। आता गॅस बंद करून घेऊ आणि हे गूळ पाण्याचं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यावरच आपण हे पिठामध्ये वापरणार आहोत। तर हे गूळ पाणी थंड होईपर्यंत आपण पिठाची तयारी करून घेऊ। इथे आपण जे 2 कप भरून गव्हाचं पीठ घेतलं होतं, आता यामध्ये आपण चण्याचं पीठ घालणार आहोत। तर मी यामध्ये 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे इतकं चण्याचं पीठ घालत आहे। यामध्ये एखादा चमचा तुम्ही चण्याचं पीठ वाढवलं तरी हरकत नाही। चण्याचं पीठ घातल्यामुळे आपल्या ह्या कापण्यांना छान चव येते आणि ह्या कापण्या मस्त अशा मऊ राहतात, खूप कडक किंवा वातड बनत नाही। यामध्ये 2 चमचे चण्याचं पीठ घालून घेतलं आहे। आता सारख्याच चमच्याने आपण यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे छान अशा खुसखुशीत बनतात। आता आपण यामध्ये अर्धा चमचा इतका वेलची पूड घालून घेऊ, यामुळे कापण्यांना छान चव येते। तुम्ही यामध्ये वेलची पूड सोबत सुंठ पावडर किंवा जायफळ थोडंसं किसून घातलं तरी चालेल। आता यामध्ये आपण 2 चिमूटभर मीठ घालून घेऊ। गोडाचा पदार्थ आहे, मीठ घातलं की त्याला आणखीन चव येते। तर आता चमच्याने आपण सर्व हे पिठामध्ये एकजीव करून घेऊ। तर आता आपण ज्या चमच्याने रवा आणि चण्याचं पीठ घेतलं होतं त्या चमच्याने मी इथे 3 टेबलस्पून इतकं तूप घेतलं आहे। आता आपल्याला हे तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, त्यानंतर हे पिठावर घालायचं आहे। तर इथे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आहे। आता आपण हे पिठामध्ये घालून घेऊ। तूप गरम असल्यामुळे आपण पिठामध्ये हे तूप चमच्यानेच एकजीव करून घेऊ। आता जर थोडंसं गार झालं किंवा आपल्याला हाताला सोसेल इतकं झालं की आपण हातानेच हे तूप पिठामध्ये लावून घेऊ। छान असं पिठाला हे तुम्ही चोळून घ्या, जेणेकरून आपल्या कापण्या मस्त खुसखुशीत बनतात। संपूर्ण पिठाला तूप हे छान चोळून झालं तर तुम्ही पाहू शकतात याची एक मूठ बनत असेल, म्हणजे आपण ह्यामध्ये जे तूप घातलं आहे ते अगदी परफेक्ट आहे। जास्त तूपसुद्धा घालू नका, मूठ बनेपर्यंतच आपल्याला तूप घालायचं आहे। त्यामुळे मी यामध्ये 3 टेबलस्पून इतकं तूप घातलं आहे। आता यामध्ये आपण जे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे हे गाळून घालू। गुळाचं पाणी हे गाळूनच घाला, गुळामध्ये थोडाफार कचरा असतो, त्यामुळे थोडं थोडं करून पाणी गुळाचं आपण पिठामध्ये घालून घेऊ आणि पीठ छान मळून घेऊ। एकदम जास्त सर्व पाणी घालू नका, थोडं थोडंसं गुळाचं पाणी घालून पीठ मळून घ्या। आपल्याला हे पीठ अगदी सैलसर किंवा खूप असं घट्ट मळायचं नाहीये। जसं भाकरीचं पीठ असतं किंवा आपण पुऱ्यांसाठी जसं पीठ मळतो, आपल्याला त्या प्रमाणातच हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर इथे आपल्याला पाण्याची आवश्यकता लागली तर आपण नंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरू शकतो। तर इथे हे गूळ पाणी घालून मी पीठ मळून घेतलं आहे आणि हे फार घट्ट आहे। आता इतकं घट्ट पीठ आपल्याला नको आहे, थोडंसं सैल करण्यासाठी यामध्ये फक्त 4 ते 5 टेबलस्पून इतकं मी पाणी घालत आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घ्यायचं। तर ज्या कपने आपण गव्हाचं पीठ आणि गूळ घेतला होता त्याच कपने मी यामध्ये पाव कपच्या अर्ध इतकं पाणी घेतलं आहे। आता आपण हे पाणी घालताना अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं।
तर पीठ मळण्यासाठी मी जे 4 ते 5 चमचे हे पाणी घेतलं होतं ते संपूर्ण पाणी मी या पिठामध्ये वापरलं आहे आणि पीठ छान मळून घेतलं आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप असं सैल नाही आहे, एक मध्यम असं मी हे पीठ मळून घेतलं आहे. जसं पुरीचं पीठ किंवा भाकरीचं पीठ असतं त्या प्रमाणात हे पीठ मळून घेतलं आहे. आता यावर आपण पातेलं झाकून 5 ते 10 मिनिटासाठी पीठ मुरायला ठेवून देऊ. तर इथे 5 ते 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण यामधला एक गोळा काढून घेऊ आणि उरलेल्या पिठावर आपण पातेलं झाकून ठेवू. आता लाटताना तुम्हाला इथे सुक्या पिठाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे. सहज हे लाटलं जातं. जर असं वाटलंच की लाटायला होत नाही आहे, तर त्यावेळेस तुम्ही पोळपाटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकतात आणि मग लाटू शकतात. तर इथे आपलं थोडंसं ही पोळी लाटून झाली की यावर आपण खसखस घालून घेऊ. खसखस या टायमालाच घाला, म्हणजे ती लाटताना संपूर्ण पोळीवर छान अशी पसरली जाते, आतपर्यंत चिकटली जाते. आणि काय होतं की आपण जेव्हा ह्या कापण्या तेलामध्ये सोडतो ना, तर खसखस ही बाहेर निघत नाही. त्यामुळे जेव्हा अर्धी पोळी लाटून झाली की खसखस ही घालून घ्या आणि छान अशी पोळी लाटून घ्या. तर इथे पाहू शकतात आपली पोळी छान लाटून झाली आहे. मी अगदीच ह्याला पातळ चपातीसारखी लाटली नाही आहे. जशी भाकरी असते त्या प्रमाणात लाटून घेतली आहे. तुम्ही जर खूप ह्याला पातळ लाटलं तर आपल्या ह्या कापण्या खूप अशा कडक होतील, कुरकुरीत होतील. आणि जर तुम्हाला खुसखुशीत अशा कापण्या हव्या असेल तर थोडंसं भाकरी किंवा त्याहून थोडी जाड ठेवली तर आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात. तर इथे आपली पोळी छान लाटून झाली आहे. खसखससुद्धा पाहू शकतात संपूर्ण पोळीवर लागली गेली आहे. आता ह्या कापण्या आपण चाकूच्या मदतीने कापून घेऊ. तुम्हाला ज्या आकाराच्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही कापू शकतात. मला ह्या डायमंड शेपमध्ये हवं आहे म्हणून मी त्या आकारामध्ये कापून घेत आहे. अगदीच तुम्हाला जर गोल हवे असेल तर तुम्ही ह्या गोलसुद्धा करू शकतात. तर इथे पाहू शकता छान अशा डायमंड शेपमध्ये मी ह्या कापण्या कापून घेतल्या आहे. बाजूचं जे बारीक सारीक पीठ असेल ते आपण काढून घेऊ आणि पुढच्या पिठामध्ये ते वाढवू शकतो. तर इथे आपल्या कापण्या मस्त कापून झाल्या आहेत. तुम्ही याची जाडी पाहू शकतात. मस्त अशी जाडीसुद्धा आहे. त्यामुळे या कापण्या जेव्हा आपण तळू तेव्हा त्या छान खुसखुशीत होतील. तर इथे तुम्ही खसखससुद्धा पाहू शकतात. पिठाला छान चिकटली गेली आहे. आता आपण अशा प्रकारे बाकीच्या सर्व कापण्या कापून घेऊ. तर पुन्हा ह्या पिठाचा मी एक गोळा काढून घेतला आहे. आता आपल्याला लाटताना जर तुम्हाला असं वाटलं की सहज लाटलं जात नाही आहे, तर काय करा, हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकतात किंवा तुम्ही पोळपाटाला अगदी थोडंसं तेल किंवा तूप लावा आणि मग त्यावर ही पोळी तुम्ही लाटून घ्या. सहज लाटली जाते. सुक्या पिठाचा सुद्धा वापर करावा लागणार नाही, इतकी सहज ही लाटली जाते. पुन्हा अर्धी पोळी लाटून झाली की यावर खसखस ही घालून घ्या, म्हणजे ती छान पिठामध्ये चिकटली जाईल. आणि संपूर्ण पोळी ही लाटून झाली की तुम्ही डायमंड शेपमध्ये किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे त्या आकारामध्ये या कापण्या कापून घ्या. तर इथे आपल्या दुसऱ्यासुद्धा कापण्या छान कापून झाल्या आहेत. याचा शेप मी डायमंड शेपच ठेवला आहे. तुम्हाला जो आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही ह्या कापण्या कापून घेऊ शकतात. आणि याचीसुद्धा जाडी पहा किती मस्त अशी आहे. अगदी पातळसुद्धा नाही आणि खूप अशी जाडसुद्धा ठेवली नाही. एक मध्यम जाडीच्या अशा मी ह्या कापण्या कापून घेतल्या आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की कापण्या सहज पोळपाटापासून वेगळ्या होत आहे. आता अशाच प्रकारे आपण सर्व पिठाच्या कापण्या कापून घेऊ. मी जे पीठ मळलं आहे याचे 3 ते 4 गोळे होतात, त्यामुळे मी एकदाच सर्व कापण्या कापून घेणार आणि त्यानंतर तळून घेणार. जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये हे पीठ मळलं असेल तर सुरुवातीला थोड्या थोड्या कापण्या करून तुम्ही तळून घेऊ शकता. इथे आपलं तेलसुद्धा मस्त गरम झालं आहे. खूप असं कडकडीत गरम करून घेऊ नका, नाहीतर कापण्या सोडल्या तर त्या पटकन जळल्या जातील. आता यामध्ये आपण एक कापणी घालून पाहू. जर ही पटकन वर आली म्हणजे आपलं तेल हे छान असं गरम झालं आहे. तर गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आणि यामध्ये जितक्या बसेल तितक्या कापण्या सोडून घ्यायच्या. आता आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर ह्या कापण्या छान सोनेरी रंगावर किंवा हलका लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम ही अजिबात हाय करू नका. जसं आपण शंकरपाळ्या तळतो त्याच प्रमाणात आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर ह्या कापण्यासुद्धा तळून घ्यायच्या आहे. तर ह्या कापण्या तळताना सतत त्याला असं ढवळत राहायच्या, म्हणजे एकसारख्या त्या तळल्या जातील आणि रंगसुद्धा मस्त येईल. तर इथे आपल्या कापण्या छान अशा तळून झाल्या आहेत. रंगसुद्धा मस्त आला आहे. आता आपण या झाऱ्यामध्ये काढून घेऊ. झाऱ्यामध्ये काढल्यामुळे जे काही जास्तीचं तेल असेल ते सर्व निघून जाईल. तुम्ही पाहू शकतात की आपण खसखस ही जेव्हा पोळी अर्धी लाटून झाल्यावर लावल्यामुळे इथे तेलामध्ये फार कमी अशी खसखस निघाली आहे आणि बऱ्यापैकी खसखस ही आपल्या कापण्यांना चिकटून राहिली आहे. त्यामुळे शक्यतो जेव्हा तुम्ही अर्धी पोळी लाटता तेव्हाच खसखस लावा, म्हणजे ती पिठाला चांगली चिकटून राहते. आता अशाच प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा कापण्या तेलामध्ये सोडून घेऊ. पुन्हा गॅसची फ्लेम ही स्लो टू मीडियम ठेवायची आणि कापण्या सतत हलवत राहायच्या, म्हणजे त्या एकसारख्या भाजल्या जातात आणि रंगसुद्धा सुंदर येतो. तर इथे आपल्या दुसऱ्यासुद्धा कापण्या छान अशा तळून झाल्या आहे.
आता यासुद्धा आपण काढून घेऊ। तुम्ही पुन्हा पाहू शकतात की तेलामध्ये खसखस अगदी कमी आहे आणि सर्व खसखस ही बऱ्यापैकी कापण्यानं चिकटून राहिली आहे। तर इथे आपल्या सर्व कापण्या ह्या तळून झाल्या आहेत। याला रंगसुद्धा पहा किती सुंदर असा रंग आला आहे। या कापण्या 15 दिवस आरामात टिकतात। तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ह्याला बांधून ठेवल्या की त्या मस्त खुसखुशीत राहतात, नरमसुद्धा पडत नाही आणि चहासोबत तर ह्या कापण्या अप्रतिम लागतात। तर इथे आपल्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत बनल्या आहे आणि पाहू शकतात की जराही तेलकट ह्या कापण्या बनल्या नाही। तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये झटपट होणारी कापण्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही सुद्धा करून पहा। पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा। माऊलीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील। धन्यवाद।